नमस्कार. प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आजचा जो हा व्हिडिओ आहे हा खूप म्हणजे खूप खास आहे आणि बेसिक आहे. बेसिक म्हणजे आता बघा, ज्या ताई सुरुवातीपासनं शिकण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, मी तुम्हाला बेसिक हे सगळं शिकवलेलं आहे याच्या अगोदर. तर सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत. तुम्ही जर बघितले नसतील तर नक्की बघा. त्यामध्ये अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर मग तुम्ही म्हणाल, आता आम्हाला तर सगळं शिकवलेलं आहे, मग आज काय शिकवाल? ठीक आहे. तर बघा, जरीचा थ्रेड आणि आपली सुई यापासनं तयार होणारी चेन स्टिच आज मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. एवढंच बघून लगेच स्किप व्हिडिओ करू नका, पूर्ण नक्की बघा. तर मी तुम्हाला चेन स्टिच शिकवणार आहे, परंतु बऱ्याच ताईंच्या ज्या 10 चुका होत्यात बघा. आता अजूनही मी तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे, तरीही बऱ्याच ताईंच्या या चुका होतात. कारण मला तसं कमेंट्स येतात. त्याच्यामुळे म्हटलं, चला आता आपण याच्यावरतीच एक व्हिडिओ बनवूयात, म्हणजे ज्यांच्या या चुका होतात त्यांचे जे काही त्यांना प्रश्न पडलेले आहेत त्यांचे हे सॉल्व्ह होऊन जातील. तर मी तुम्हाला 10 अशी कारणं आहेत ना, तर ते सांगणार आहे आणि त्यावरती उपाय देखील सांगणार आहे. तर तुमच्या कुठल्या चुका होत्यात आणि ते तुम्ही कशा सुधारायच्या हे देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे ज्या कोणी नवीन असेल त्यांनाही चेन स्टिच शिकायला मिळेल आणि ज्यांच्या या चुका होतात त्यांच्याही या चुका सुधारण्यास मदत होईल. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परत मी तुम्हाला तेच सांगते, कारण खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. तर चला मग आता आपण आपला आजचा जो काय व्हिडिओ आहे याला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर मी इथे जे सामान घेतलं त्याची नावे तुम्हाला सांगते, कारण बऱ्याच ताईंना अजूनही याची नावे माहिती नाही आहेत. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये जेवढं सामान यूज केलं जाईल तेवढ्याच सामानाची नावे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अगोदर लागणारं म्हणजेच जरीचा थ्रेड. आता हा जरीचा थ्रेड आहे आणि हा 423 नंबरचा आहे. मी जर हे सांगितलं नाही तर तरी पण मला कमेंट्स येतात. 423 नंबरचा आहे. आणि त्यानंतर बघा, सुई आहे 14 0.5 mm असं हिचा नंबर आहे. आता फक्त 14 नंबरची पण सुई मिळते बघा. तुम्हाला दिसत नसेल, थोडंसं जवळून दाखवते मी, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे बघा, 14 नंबरची ही सुई आहे. ठीक आहे. तर आणि तुलिप जापान असं हिचं नाव आहे. आणि एक आपल्याला ही ग्लास पेन्सिल पण घ्यायची आहे. तर ही ग्लास पेन्सिल आपल्याला लाईन, आपण जी कुठलं डिझाईन करणार आहोत त्यासाठी आपल्याला ही ग्लास पेन्सिल लागणार आहे. त्यानंतर स्केल पण ठेवायची आहे, कारण आपण एखादं डिझाईन करायला आता सरळ आपल्याला लाईन खेचायची आहे, तर मग स्केल ठेवून तुम्ही सरळ लाईन खेचू शकाल. ठीक आहे. आणि त्यानंतर कटर पण आपल्याला हवा आहे, कारण हा धागा थोडासा असा कडक आहे. बघू शकता तुम्ही, असा बघा, असं जसं आपलं तार वगैरे असते ना तसाच आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तो कट करण्यासाठी आपल्याला कटर पण हवा आहे. तर कटरही ठेवायचं आहे. आता थोड्या वेळासाठी आपण काय करूयात, हे थोडंसं साईडला ठेवूयात. ठीक आहे. आता बघा, जी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट म्हणजे आपल्याला रिंग आणि स्टँड. ठीक आहे, हे लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट लक्षात ठेवा, पहिला पॉईंट आहे रिंग आपल्याला 18 इंचाचीच घ्यायची आहे आणि स्टँड ही 18 इंचाचाच आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे. तर हे दोन्हीही आपल्याला 18 इंचाचंच घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला पॉईंट आहे. आता त्यानंतर सेकंड पॉईंट, कारण आता पहिला पॉईंट जो आहे ना त्याचं काय झालं आहे, बऱ्याच ताईंनी ना 12 नंबरच्या रिंग आणून ठेवल्यात. तर आपल्याला 12 नंबरच्या रिंगमध्ये आपली बाहीही बसत नाही आणि पाठीमागचा गळाही बसत नाही. त्याच्यामुळे आपल्याला 18 इंचाचीच रिंग घ्यायची आहे.
हां, तुमच्याकडे जर 18 इंचची रिंग लगेच मिळत नसेल तर तुम्ही 16 इंचची रिंगही वापरू शकता, परंतु त्यामध्ये पण बॅक पार्ट जो आहे तो पूर्ण बसत नाही. ठीक आहे, बाहीचा भाग आणि बॅक पार्ट थोडंसं ॲडजस्टमेंट केलं 16 नंबरच्या रिंगमध्ये तर बसू शकेल, परंतु शक्यतो 18 नंबरचीच रिंग आणि 18 नंबरचाच स्टँड तुम्ही घ्यायचा आहे. आता त्यानंतर मला अजून कमेंट्स पण होतात की स्टँडशिवाय आपण वर्क करू शकतो का? तर हो, स्टँडशिवायही आपण वर्क करू शकतो, परंतु आपण स्टँडशिवाय जेव्हा वर्क करायला घेतो तेव्हा आपल्याला पाठीचा त्रास आणि कमरेचा त्रास जास्त होतो, त्यामुळे स्टँड आपण वापरतो. तर त्यासाठी स्टँड खूप महत्त्वाचा आहे. आता थोडंफार जर आपण डिझाईन करत असोल तर मग आपण हातावरती स्टँड न वापरताही वर्क करू शकतो. थोडंफार आपण जर जास्त करत असाल तर मात्र स्टँड घ्यावेच लागणार आहे. ठीक आहे, सगळ्यात महत्त्वाचा आणि हा पहिला पॉईंट होता. आता सेकंड पॉईंट जो आहे तो म्हणजे आपल्याला कपडा कुठला घ्यायचा. आता कपड्यामध्ये पण खूप सारे प्रॉब्लेम होतात, कारण काय होतं ना, बऱ्याच ताईंच्या अशा पण कमेंट्स आहे की कपडा आमचा असा चुरमटल्यासारखा झाला आहे. खूप असे वेगवेगळे कमेंट्स आलेले आहेत. तर आता कपडा कुठला घ्यायचा मी याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं आहे आणि आजही सांगते. कपडा आपण प्रॅक्टिस करत आहोत तर आपल्याला कपडा कॉटनचाच घ्यायचा आहे. सुरुवात करत आहोत, आपण बेसिकपासून शिकत आहोत, तर आपल्याला कॉटनचाच कपडा घ्यायचा आहे. दुसरा कुठलाही कपडा घ्यायचा नाही. कॉटन म्हणजे कॉटनच. ठीक आहे, आता सुरुवातीला आपल्याला कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यानंतर आपण जेव्हा ब्लाऊजवरती वर्क करायला घेऊ तेव्हा आपण आपले जे काही काठापदराच्या साड्या असतात, पैठणी साड्या असतात, त्यावरती आपण वर्क करायला घेतो. कारण आपण साध्या साड्यांवरती तर काय वर्क करत नाही, आपण चांगल्या ज्या भारीतल्या साड्या आहेत त्याच्यावरतीच वर्क करतो. ठीक आहे, तर काठापदराच्या साड्या किंवा मग पैठणी साड्या किंवा मग आता बरेच नेटचं आपण नेट पण वापरतो. जे नवरीचे ब्लाऊज वगैरे असतात त्यावरती आपण नेट लावतो, तर नेटवरती पण आपण वर्क करू शकतो. तर अशा प्रकारे आणि कॉटनचे तर आहेच, कॉटनच्या ज्या साड्या आहेत त्याच्यावरती तर आपण वर्क करू शकतो. ठीक आहे, त्यानंतर ऑर्गेन्झा याच्यावरती पण आपण वर्क करू शकतो. तर आपण कुठल्या कुठल्या ब्लाऊजवरती वर्क करू शकतो तर याच्यावरती पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. सगळे व्हिडिओ मी बनवून आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत. तुम्ही ज्यांना कुणाला कुठला व्हिडिओ हवा आहे ते नक्की आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता सगळे. आता कुठल्या डिझाईनचं कसं रेट ठरवायचं त्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. तर अशा पद्धतीने सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. आता आपलं दुसरा जो पॉईंट होता तो पण झालेला आहे, तो म्हणजे कपडा कुठला घ्यायचा. ठीक आहे, तर हे आपला दुसरा पॉईंट झालेला आहे. इथे पण बऱ्याच ताईंच्या चुका होतात. ठीक आहे, आता पॉईंट नंबर 3. आता तिसऱ्या नंबरचा पॉईंट म्हणजे आपल्याला धागा आणि सुई. आता काय याच्यामध्ये कुठल्या चुका होतात बघा. एकतर बऱ्याच ताईंना ना हा जरीचा धागा मिळालेला नाही. ठीक आहे, आता मिळाला नाही तो प्रश्न वेगळा आहे, परंतु तुम्हाला जर मिळाला असेल तर तुम्ही नक्की जरीचाच थ्रेड घ्यायचा आहे. ठीक आहे, इतर कुठलाही थ्रेड घ्यायचा नाही आहे. तर जरीचा थ्रेड आणि 423 नंबरचा. आता याच्यामध्ये पण वेगवेगळे ब्रँड आहेत. आता हा जसं की दयालजीचा आहे, अजून याच्यामध्ये मोती, अजून बरेच वेगवेगळे ब्रँड आहे. ठीक आहे, जरीच्या थ्रेडमध्ये. ठीक आहे, तर आपल्याला हा थ्रेड घ्यायचा आहे सुरुवातीला चेन स्टिच शिकण्यासाठी. आणि त्यानंतर सुई, जसं की मी तुम्हाला सुरुवातीलाच या सुईची ओळख करून दिलेली आहे. जेव्हा आपण बेसिक शिकायला घेतो, चेन स्टिच शिकायला घेतो, तेव्हा आपल्याला 0.5 mm ची सुई घ्यायची आहे. आता या सुयांमध्ये वेगवेगळे नंबर आहेत, वेगवेगळे याचे साईज पण आहेत. आता बऱ्याच ताई काय म्हणतात, 14 नंबरची सुई जी आहे ना याच्यामध्ये बीड्स बसत नाही, कोर्स पाईप बसत नाही, तर फक्त 14 नंबरचीच तुम्ही सुई घेतलेली असावी. कारण मी काय म्हटलं आता तुम्हाला, हा पुढचा जो नंबर आहे ना तो पण मेन आहे, फक्त 14च नाही. आता याच्यामध्ये 13, 12 अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सुया आहेत. तर पुढचा नंबर पण घ्यायचा आहे, म्हणजे हे जे टोक आहे ना या नंबरवरती अवलंबून आहे कुठली सुई घेतात. आता 14 नंबरची सुई आहे ती फक्त मोत्यासाठी यूज करतात. तर अशा प्रकारे आता ही जी सुई आहे
0.5 mm इथच्यापासनं या सुईपासनं आपण कुठलंही वर्क करू शकतो. असं कुठलंच वर्क नाही की आपण या सुईने करू शकत नाही. आपण याने चेन स्टिच बनवू शकतो, कुठल्याही बीड्सचं वर्क करू शकतो, कुठल्याही थ्रेडचं वर्क करू शकतो आणि कुठलीही जरदोसी आपण याने वर्क करू शकतो. ठीक आहे, या सुईने आपण सगळ्या प्रकारचं वर्क करू शकतो. तर तसं इतर ज्या सुया आहेत ना त्याने आपण प्रत्येक म्हणजे कुठलंही असं वर्क करू शकणार नाही, परंतु या सुईने आपण सगळं जे काही वर्क आहे ना ते आपण करू शकतो. आता हे झालं सुई आणि थ्रेडच्या बाबतीतला पॉईंट नंबर 3. ठीक आहे, आता पॉईंट नंबर 4. आता हा चौथा जो पॉईंट आहे ना हा पण खूप महत्त्वाचा आहे. आता इथे काय आहे आपलं, हे बघा, आता हा जरदोसी आहे ना, हा जरीचा थ्रेड आहे ना, हा असा गुंडाळलेला असतो आणि इकडे असा धागा असतो. आता बऱ्याच ताई काय म्हणतात, अशा प्रकारे एखादी गाठ देतात आणि मग म्हणतात आमची गाठ निसटते, खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. तर तसं होऊ नये. असं एक गाठ दिल्याने तुमचं काय वर्क लगेच होणार नाही, कारण ही गाठ खूप बारीक बसलेली आहे. आपण ही खालनं वरती काढली की लगेच पूर्णच धागा वरती येणार. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशी गाठ द्यायची नाही आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, मिस करू नका आणि स्किपही करू नका. तर हे बघा, अशा प्रकारे एक गाठ दिली आपण, त्याला अजून अशाच पद्धतीने 7 ते 8 गाठी आपल्याला अशाच पद्धतीने देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे ती गाठ जी आहे ना ती जाड होते. हे बघा, अशा पद्धतीनेच आपल्याला या गाठी देऊन घ्यायच्या आहेत, म्हणजे आपली गाठ जाड होईल आणि कपड्यामधनं ती वरती येणार नाही. आता बऱ्यापैकी जाड आपल्याला ही गाठ करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला ही जाड गाठ करून घ्यायची आहे. आता जो शिल्लक राहिलेला धागा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आपण जर हा कट केला नाही तर वर्क करताना हा धागा वरती येण्याऐवजी हाच धागा वरती येतो आणि आपल्याला थोडंसं तिथे डिस्टर्ब होतं. त्यामुळे हा धागा आपल्याला गाठ देऊन झाल्यानंतर हा कट करून घ्यायचा आहे, अशा पद्धतीने. ठीक आहे, आता हा पॉईंट नंबर 4 तुम्हाला कळालेला आहे. आता पॉईंट नंबर 5 नंबरचं कारण बघूयात आपण. तर बघा, आता धागा जो आहे ना तो आपल्याला व्यवस्थित आपल्या बोटांमध्ये व्यवस्थित पकडला गेलाच पाहिजे. ठीक आहे, आता तो कसा पकडायचा, तर बेसिक जे क्लास झालेले आहे ना त्यामध्ये अगदी डिटेलमध्ये माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी देखील हे बघा, आता हा बोट आणि हा बोट या 2 बोटांमध्ये अशा पद्धतीने आपल्याला ही जी गाठ बनवलेली आहे ना आपण ही पकडायची आहे, अशा पद्धतीने. आता त्यानंतर त्यामध्ये अशी पकडून ठेवल्यानंतर हा आपला बघा अंगठ्या शेजारचा बोट, याला अशा प्रकारे हा धागा गुंडाळून घ्यायचा आणि परत करंगळी शेजारचा बोट आणि अंगठा यामध्ये हा धागा आपल्याला असा पकडून ठेवायचा. बघा, अशा पद्धतीने पकडून ठेवल्यानंतर आता आपण हा धागा आणि हा हात या कपड्याच्या खाली ठेवणार. ठीक आहे, म्हणजे रिंगच्या खालच्या बाजूने घेणार. आता बऱ्याच ताईंचं इथं काय प्रश्न असतो की हा धागा वरती कसा येणार, खूप साऱ्या ताईंचा हाच प्रश्न असतो. तर वरती कसा येणार, तुम्ही ते व्हिडिओ बघत चला. तर हे बघा, अशा प्रकारे सुई जेव्हा आपण खाली घालू, ठीक आहे, खाली घातल्यानंतर आता समजा सुई खाली गेलेली आहे, खाली गेल्यानंतर हा जो वरची लाईन आहे, तर वरची लाईन आता खाली गेली, कपड्याच्या खाली सुई गेली, खाली गेल्यानंतर हा वरचा जो धागा आहे हा आपल्याला सुईमध्ये पकडायचा, असा वरती खेचून घ्यायचा. असा वरती खेचून घेतल्यानंतर असं आपण वरती खेचून घेऊ आणि ही गाठ जी आहे ना ही कपड्याला अडकून ही खालीच राहील आणि धागा वरती येईल. आता हा थ्रेड असं वरती येईल. मग त्यानंतर आपण चेन स्टिच बनवायला घेऊयात. ठीक आहे, तर आता मी करून दाखवते तुम्हाला. हे बघा, अशा पद्धतीने हे बघा. आता सगळ्यात अगोदर हे तर झालं, ठीक आहे, थ्रेडच्या बाबतीतलं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 5 पॉईंट सांगितले. आता 6वा पॉईंट म्हणजे काय, आपण जे कुठलं वर्क करतोय, आता आपण सुरुवातीला प्रॅक्टिस करतोय तर आपली सरळ लाईन येणं गरजेचं आहे.
आपली जर वाकडी तिकडी जर लाईन आली तर आपला जो कॉन्फिडन्स आहे तो तिथे लूज पडतो, कारण ते आपल्याला वर्क करताना थोडं इकडे जातं इकडे जातं इकडे जातं इकडे जातं आणि मग ते आपल्या डोळ्याला दिसायला ते चांगलं वाटत नाही, त्याच्यामुळे आपण तिथे थोडंसं लूज पडतो. त्यामुळे सुरुवातीलाच काय करायचं, अशा पद्धतीने आपली ही पेन्सिल घ्यायची आणि याने सरळ लाईन खेचून घ्यायची. आता ही ग्लास पेन्सिल आहे, ही व्हाईट कलरची आहे, त्यामुळे हा कपडा पण व्हाईट आहे, ही याच्यावरती उमटणार नाही. त्याच्यामुळे मी इथे हा पेन घेते किंवा ब्लॅक कलरची पेन्सिल घेतली, व्हाईट कपडा असेल तरीही चालते. ठीक आहे. तर इथे अशा पद्धतीने हा एक लाईन सरळ खेचून घ्यायची. आता जेवढं आपल्याला वर्क करायचं आहे, आता तुम्ही चौकोन त्रिकोण गोल काय करताय तर व्यवस्थित असं करून घ्या. गोलही करत असाल तर व्यवस्थित गोल काढून घ्या, कुठलंही चौकोन करत असाल तर व्यवस्थित चौकोन काढून घ्या आणि त्याच्यावरती व्यवस्थित चेन स्टिच बनवा. म्हणजे ते आपल्याला नजरेला दिसायलाही चांगलं वाटतं आणि आपल्यालाही असं वाटतं की आपल्याला काहीतरी यायला लागलेलं आहे. ठीक आहे. तर हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. आता पॉईंट नंबर 6 झाला. आता पॉईंट नंबर 7. आता तो म्हणजे कुठला, तर आपली ही जी सुई आहे, आता मला माहिती आहे सगळ्या ज्या कुणी ताई यूट्यूबवरनं बघून हे अरीवर्क शिकत आहेत तर त्यांना हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, हा माहिती नसणार आहे. ज्यांनी आपले हे सगळे व्हिडिओ बघितले त्यांना कुणालाही याच्याविषयी अडचण आलेली नाही. आपल्या पहिल्याच व्हिडिओमध्ये त्यांचे सगळे जे क्वेश्चन आहे ते सॉल्व झालेले आहेत. तर ज्या नवीन आहेत ना त्यांनाच हा महत्त्वाचा पॉईंट माहिती नसणार. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आपली ही सुई नवीन असते, नवीन असल्यामुळे तिचा हा टोक जो आहे ना हा धारदार असतो. तर धारदार असल्यामुळे काय होतं, आपण जेव्हा आपण वर्क करायला घेतो तेव्हा याच्यामध्ये धागा अडकतो आणि हे बघा आता हा जो धागा आहे ना तर याला गोल्डन जर आहे, हे बघा गोल्डन जर आहे. तर काय होतं ना, आपण जेव्हा वर्क करायला घेतो, वर्क करता करता काय होतं ना या सुईच्या टोकामध्ये अडकून हे असं ही जी जर आहे ती निसटते आणि हा फक्त नायलॉनचा धागा आपल्याला दिसतो. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि म्हणजे हा प्रॉब्लेम येतोच येतो, कुणीही असो कितीही सुरुवातीला आपल्याला वर्क करताना हा प्रॉब्लेम येतोच, मला असो किंवा तुम्हाला असो. ठीक आहे. तर हा प्रॉब्लेम फक्त या सुईमुळे येतो. तर हिला काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर बघा सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही 1 तासभर केली तरी चालेल किंवा असं 10-10 मिनिटाने केली तरी चालेल, परंतु 1 तासभर अशी प्रॅक्टिस करायची. अशी सुई खाली घालायची, अशी गोलमध्ये अशी फिरवून वरती काढायची. हे बघा माझ्या हाताकडे लक्ष द्यायचं आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 1 तास तरी याची प्रॅक्टिस तुम्ही करायची आहे. आता तुम्ही 5-5 मिनटं करा, 10-10 मिनटं करा, तुम्ही थांबून करा, परंतु 1 तासभर याची अशी प्रॅक्टिस करायची आहे आणि रिंगला कपडा लावूनच याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता याने काय होतं, थोडासा हा जो टोक आहे हा थोडासा मऊ पडायला मदत होते, त्यामुळे ही प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. तर हा झाला आपला पॉईंट नंबर 7. आता पॉईंट नंबर 8. ठीक आहे. आता पॉईंट नंबर 7 जो आहे ना हा खूप महत्त्वाचा होता. आता पॉईंट नंबर 8 म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलंय आपल्याला हा धागा आता वरती काढायचा आहे. ठीक आहे. तर असा वरती काढून घ्यायचा, हे बघ अशा पद्धतीने. ठीक आहे. आता वरती काढून घेतलाय आपण, हे बघा आता अशा पद्धतीने. आता आपल्याला याची चेन स्टिच बनवून घ्यायची आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला काय करायचं आहे, थोडीशी मोठी चेन स्टिच बनवायची आहे, कारण एकदमच तुम्ही बारीक चेन स्टिच बनवायला घ्याल तर मात्र ती जमणार नाही आणि वेगळंच काहीतरी होऊन बसेल. त्यामुळे सुरुवातीला अशा पद्धतीने थोडीशी मोठी चेन स्टिच घ्यायची आहे आणि अतिशय सावकाश करायला घ्यायचं आहे. तुम्ही असं पटपट करायला घ्याल तरीही ते जमणार नाही, त्यामुळे अतिशय सावकाश असं करून घ्यायचं आहे. आता इथे कुठले प्रॉब्लेम येतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता ते प्रॉब्लेम जे आहे ना ते खूप महत्त्वाचे आहेत. आता हे बघा अशा पद्धतीने. आता मला असं वाटतं हा ब्लू कलरची लाईन मी खेचून घेतली ना त्यामुळे हे चेन स्टिच तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही आहे.
तर त्यामुळे मी इकडे एका साईडला चेन स्टिच बनवून घेते, म्हणजे तुम्हाला ती दिसेल व्यवस्थित. हे बघा, आता इथे काय होतं ना, अशा प्रकारे आपण चेन स्टिच बनवायला जातो ना, तर या धाग्याला ना पीळ बसतो. पीळ बसल्यानंतर आपली चेन स्टिच चुकते. तर तो पीळ जर बसत असेल तर तो वेळोवेळी काढायला हवा. अशा पद्धतीने. हे बघा, आता दिसत असेल तुम्हाला चेन स्टिच नक्कीच. ओके. हां, तर अशा पद्धतीने